पुणे शहरात लक्ष्मी रोडच्या एका कोपऱ्यावर एक वृद्ध भिकारी बसत असे. त्याचे नाव हरिदास. वय अंदाजे 70. केस पांढरे शुभ्र, चेहरा सुरकुतलेला, डोळ्यात एक अनाम वेदना. त्याचा डबा रोज अर्धा भरत नसे, पण तरीही त्याने कोणाकडे तक्रार केली नाही. दिवसभर उन्हात पावसात बसत असे आणि संध्याकाळ झाली की रेल्वे स्टेशनच्या जवळ एका जुन्या पुलाखाली झोपायला जात असे. हरिदासचं आयुष्य कधी सुंदर होतं का कोणास ठाऊक. तो स्वतः फारसं काही बोलायचा नाही. फक्त एक लाकडी पेटी त्याच्यासोबत असे. त्यावर देव भला करील असे लिहिलेले. एक दिवस धुवाधार पाऊस पडत होता. लोक पळत होती. दुकाने बंद होऊ लागली होती. पण हरिदास त्याच ठिकाणी बसलेला होता, थरथरत, ओला होऊन, पण शांत. त्याच वेळेस एक तरुण माणूस त्यात बाजूने गेला. तो ऑफिसमधून परतत होता. त्याचं नाव होतं मयूर देशमुख. मयूर हा एक यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनियर होता, पण त्याच्या मनात काहीतरी रिकामे पण होते. पैसा होता, गाडी होती, पण समाधान नव्हतं. त्या पावसाच्या रात्री त्याने हरिदासकडे पाहिलं. त्याचं थरथरणं पाहून काहीतरी हललं त्याच्या अंतःकरणात. त्याने जवळ जाऊन विचारलं, तुमचं नाव काय बाबा? हरिदास, तो कुडकुडत बोलला. इथे बसलात? कुठे घर नाही का? घर होतं पण गेलं. माणसंही होती पण हरवली. मयूर काही क्षण स्तब्ध राहिला. त्याने आपला छत्रीचा आडोसा दिला आणि विचारलं, चला माझ्यासोबत, काही गरम जेवण करूया. त्या रात्री हरिदासने बराच वेळाने पोटभर खाल्लं. मयूर त्याला आपल्या फ्लॅटवर घेऊन गेला. त्याला कोरडे कपडे दिले, अंघोळ करायला सांगितले. हरिदास जरा संकोचत होता, पण मयूरच्या डोळ्यात खोटं नव्हतं, फक्त सहानुभूती होती. दुसऱ्या दिवशी मयूरने त्याला विचारलं, बाबा तुम्ही पूर्वी काय करत होतात? हरिदासने सांगितलं की तो पूर्वी शिक्षक होता. मराठी आणि संगीत शिकवायचा. पण त्याच्या पत्नीचा कॅन्सरने मृत्यू झाला. मुलगा एका अपघातात गेला. घर विकलं आणि हळूहळू रस्त्यावर आला. पण मी अजूनही शिकू शकतो, हरिदास म्हणाला. हे ऐकून मयूरच्या डोळ्यात एक कल्पना चमकली. त्याने आपल्या सोसायटीच्या सामुदायिक हॉलमध्ये एक लहान क्लास सुरू केला. हरिदास गुरुजींची मराठी आणि संगीत शाळा. प्रथम काहीच मुले आली नाहीत. लोकांना विश्वास नव्हता की एक भिकारी काही शिकवू शकतो. पण मयूरने स्वतःच्या ओळखीने सोशल मीडियाच्या मदतीने प्रचार केला. हळूहळू काही पालक आपल्या मुलांना घेऊन आले. पहिल्याच दिवशी हरिदासने एका मुलाला सूर लावायला सांगितले आणि त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो पुन्हा गुरुजी झाला होता. आठवड्यांनी महिने गेले. क्लास चालू राहिला. विद्यार्थी वाढले. पालक समाधानाने सांगू लागले, गुरुजींच्या शिकवणीत काहीतरी वेगळं आहे. त्यांची विनम्रता, शुद्ध भाषा आणि संगीतावरचं प्रेम मुलांच्या मनात उतरू लागलं. मयूरने त्यासाठी एक छोट्या संस्थेची स्थापना केली, संवाद प्रतिष्ठान, आणि हरिदास गुरुजी त्या संस्थेचे प्रमुख शिक्षक झाले. माध्यमांनीही ही गोष्ट उचलली. एक भिकारी बनला शिक्षक. पुण्याच्या रस्त्यावरून शिक्षणाच्या मंदिरात. हरिदास आता एका स्वच्छ सुसज्ज खोलीत राहत होता. त्याच्याकडे एक हार्मोनियम होता, पुस्तकांची कपाटं होती, पण सर्वात महत्त्वाचं, त्याच्याकडे पुन्हा एक कारण होतं जगण्याचं. एक दिवस मयूरने त्यांना विचारलं, बाबा तुम्ही कधीच मागितलं नाही का? हरिदास हसला आणि म्हणाला, मी मागायचं सोडलं कारण मला समजलं की जगात अजून माणुसकी जिवंत आहे आणि तू त्याचं उत्तम उदाहरण आहेस. मयूरच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने गुरुजींचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा खरं तर तुम्हीच मला शिकवलं. देणं म्हणजे फक्त पैसे नाही, वेळ देणं, सन्मान देणं आणि कोणाचं आयुष्य बदलण्याची संधी देणं. मित्रांनो, आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला मिळालं? प्रत्येक माणसात एक प्रतिभा असते, पण गरज असते ती ओळखण्याची आणि संधी देण्याची. समाजातील प्रत्येक व्यक्तीला संधी दिल्यास ती आपली कर्तव्य नक्की पार पाडते. माणुसकी अजूनही जगती आहे. थोडी सहानुभूती, थोडं प्रेम आणि एक हात पुढे केला की आयुष्य बदलू शकतं. आपलं थोडंसं देणं कुणाच्या संपूर्ण जगण्याचं कारण बनू शकतं. ही गोष्ट फक्त एका भिकाऱ्याची नाही. ही कथा आहे त्या हजारो लोकांची जे आजही योग्य संधीच्या प्रतीक्षेत आहेत.
आणि तुमच्यासारख्या एखाद्या माणसाच्या एका कृतीने त्यांचं आयुष्य नव्यानं उजळू शकतं. मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीतून जर काही शिकवण मिळाली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका मोटिवेशनल गोष्टीबरोबर. धन्यवाद.